बसणारी मंडळी फ्रेश बसा, जरा रिलॅक्स. हा, जरा हातानं टाळी मुखानं नाव. आमच्या खेळात आहेत ना तुम्ही. हा, हे बॅरिगेटमुळे जरा आपल्या थोड्यात अंतर पडतं. हे नसायलाच पाहिजे होतं, पण आता लावले राहून द्या. जरा असं डायरेक्ट कनेक्शन पाहिजे होतं, पण असू द्या. त्याच्यामुळे जरा असं आपण, मी तुमच्यातला लय वेगळा असं काय वाटून घेऊ नका. ह्या मधल्या भिंतीमुळं आपण एकच आहे. तर फक्त आमच्या टचमध्ये राहताना टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडं काम. हा, त्याच्यामुळे फ्रेश बसायचं. अहो, एक माझ्या कीर्तनाला हसतच नव्हता. टाळी वाजवणार विठ्ठल म्हणे ना. मला का टाळी वाजवणार? ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय? बोंबलत फिरला मूर्खा. येत्यात किती जात्यात किती, हिशोब ठेवा. मला सांगा, 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? तू का म्हणे ताळा आणि त्याची नाही अवकाळा. हिशोब ठेवा. तू 10 कमीतो आणि इच्छी पियतो. बिस्लेरी पिणं म्हणल्यावर दुसरं देणं त्याचं आहे आपल्या. आणि माझी मनापासून प्रार्थना आहे, बहादूरपूरमध्ये तर कुणाच कर्ज नसावं. जर एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. कर्जावाली म्हणते ना, आताशे का आधार देणारा महाराज भेटला. नाहीतरी सध्या आधारच महत्वाचा आहे. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं, निमा अर्ध पोरग आहे ना मर्द. परत भरायचा अर्ज, काढायचं कर्ज, पण कीर्तनात फ्रेश बसायचं. विडाला टाळी टाळी. हा, हो, शताब्दी महोत्सव आहे. 100 वर्षाची परिपूर्णता या मंदिराला झालेली आहे. दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर त्या मंदिराचं पावित्र्य जाणवतं मायबाप. अत्यंत तेजपुंज अशी बद्रीनारायणांची ही मूर्ती. आणि संयोजक मंडळीने सांगितलं, म्हणले भारत देशामध्ये बद्री भगवंताचे 2च मंदिर आहे. दादा बोलले आमचे, एक बद्रीनाथ आणि दुसरे आमचे बहादूरपूरमध्ये. तिसरं हे तुम्हाला मंदिरच सापडणार नाही असं आहे अलौकिक मंदिर. असे भगवंताचा हा अलौकिक अवतार आपल्या या पुण्यनगरीमध्ये आहे. अशा वजनदार पुण्यभूमीतल्या पण माणसं आहेत. विडाल शताब्दी. 25 वर्ष पूर्ण झाले की त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. 50 वर्षाची परिपूर्णता झाली की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. 60 वर्ष परिपूर्ण झाले की हिरक महोत्सव म्हणतात. 75 वर्ष पूर्ण झाले की त्याला अमृत महोत्सव म्हणतात. आणि 100 वर्ष पूर्ण झाले की त्याला शताब्दी म्हणतात. असं हे अत्यंत ऐतिहासिक पुरातन हे मंदिर, अत्यंत सुंदर. आणि या मंदिराचा हा शताब्दी महोत्सव आहे. अत्यंत थाटामाटामध्ये आपण हा सोहळा संपन्न करत आहोत. अभंग हा तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. भक्तावर संकट विघ्न आल्याच्या नंतर भक्ताने नेमकं काय करायचं तुकोबारे सांगतात. पडता जड भारी दाशी आठवावा हरी. पडता म्हणजे आलं, जड म्हणजे संकट, भारी म्हणजे मोठं. मोठं संकट आल्याच नंतर भक्ताने काय करायचं. दाशी आठवावा हरी. दासानं सेवकानं हरीचा धावा करायचा. मग हरी काय करतो, मागे पुढे उभा राहे संभाळी. मागे पुढे उभा राहे संभाळी. देवभक्ताच्या महाग उभा राहतो, पुढे उभा राहतो. कधीतरी बद्रीनारायण महाराजांवर विश्वास टाकून बघा की मी तुमचा आहे. धावून आल्याशिवाय राहणार नाही. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. बाहेर तर घाला तुका म्हणे, बाहेर घातल्या वरीन होईल काही वरी नारायण. संकटाला भगवंताचा धावा करायचा. कुणी धावा केला ऐका. 5 पांडव जेवायला बसले. जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. ताटाच्या कडेने पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होती. आणि पूर्वी पाणी फिरवणारा लोक शहाणं समजित होती. आता येडं समजतात. सध्या असंच झाले. तुम्ही जेवढं धर्माला चिकटून राहणार तेवढे तुम्ही मूर्ख, आणि जेवढा बावळाटपणा करणार तेवढे तुम्ही स्टँडर्ड. सध्या लोकांचं असं झालं, उलटा चष्मा आहे. हा, तुम्ही बघा नॉर्मली कमी ठेवा बोलताना. सकाळी सकाळी बद्री महाराजांचं तुम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिरात आले. महाराजांचं दर्शन घेतलं. गंधे गळ्यात माळे, सगळ्याला प्रेमानं जे हरे जे हरे. लोक म्हणतात येडं आहे ती, असंच बोंबलत फिरतं देव देव करीत, त्याला काही काम नाही. म्हणजे चांगलं जगतोय लोक म्हणतात मूर्ख आहे. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात ते स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्यांनी बाप चोपला, तेव्हा आईवर धावतोय तरी तो स्टँडर्ड आहे. ही लोकांचं असं झाले माय बाप. फार अवघड परिस्थिती.
ताटाच्या कडेने पाणी का फिरवायचं? त्याला उत्तर आहे, जेवण करणे म्हणजे फक्त ही टाकी भरायची नाही, तर जेवण करणे हा एक प्रकारचा यज्ञ आहे. उदर भरणं हे जे जाणे जे यज्ञ कर्म, ते यज्ञ कर्म आहे आणि त्याला जलदेवतेचा दिलेला मान म्हणून पाणी फिरवायचं, हे त्याचं ओरिजिनल उत्तर. आता आम्हाला काय काय टोचून प्रश्न विचारते तर आम्ही उत्तर बी टोचूनच देत असतो. मला एक जण मला जेवताना ताट्याच्या कडेने पाणी का फिरवत असता, म्हणलं मुंग्यात येऊन नाही म्हणून. काय सांगता उगा काही प्रश्न करायचे. एक मला कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरोमड्याव करू का? तुम्ही तर धर्म मातीत घातला, आम्ही थोडाफार जपतोय, जगू दे ना. म्हणजे तू 2-4 पुस्तक वाचून आमचा मालक व्हायला बघतो का? मला एक म्हणलं हरिपटात काय तुझ्या आज्याचं चरित्र आहे. आता हरिपटात काय पुण्य आहे ना, पुण्याची गणना. पण उग काहीतरी प्रश्न करायचे. अहो लयच माणसं हिचे. मला एक जण म्हणला पंढरपूरमध्ये पांडुरंगाने रुक्मिणीवर अन्याय केला. म्हणजे कसं काय? म्हणला पांडुरंग पुढं उभा राहिला आणि रुक्मिणीला धर्मपत्नी असून जवळ का घेतलं ना, रुक्मिणी महाग का? सगळे पंढरपूरला आपण गेलो, देवाच्या जवळ रुक्मिणी नाही, डायरेक्ट ऑफिसच स्पेशल आहे, म्हणजे मंदिरच स्पेशल आहे. त्यांनी तडाकाच लावला, रुक्मिणी महाग का? म्हणलं तुझा एवढाच प्रश्न ना, रुक्मिणी महाग का? म्हणलं हा. म्हणलं तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी, तुम्ही दोघं मोटरसायकल बसले, तुझी रुक्मिणी कुठे बसती? ते मला महागच असते. म्हणलं आमचं तसंच आहे, उलट आमची रुक्मिणी 25 जागा सोडू नये पंढरपुरातली आमची. आताची रुक्मिणी, विठ्ठल जर गाडी चालत असेल तर रुक्मिणी विठ्ठलाच्या बी पुढं मुंडकं काढते. अरे विठ्ठलाचा जीव चालला गिअर टाकू टाकू, त्याला पेट्रोलला पैसे राहिले नाही, ती बिडीला महाग झाले, रुक्मिणीने पुढं म्हणून विठ्ठल सुद्धा हँग होतं. म्हण काय असले धर्म नाही, आचार नाही, उगं 2-4 सव्वाचार आमच्यापाशी इंट्रोट्रो करायचं, असंच का तसंच का, काही प्रश्न करतात. एकदा माझा कीर्तनाचा विषय झाला, शुद्ध बेजापोटी फळे रसाळ घुमटी. जसं पेरल तसंच उगवतं. काय चुकलं माझं? कीर्तन संपल्या मला ते भेटला, मला पेरल तसं उगवत असं. मला झालं काय? मला शेंगदाणा पेरले, त्याला टरफल कुठून येतं? भुईमुगाचे शेंग माहिती ना, आज वर फुलकट आणि आज शेंगदाणा. मी मला शेंगदाणा आहा, डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? मला हालूनच द्या ना, ते उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा पिण्यासाठी घरी नाही, त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी म्हणलं मला फक्त चहा ना. ते मला हा आणतो. त्यांना असा कपात चहा ना, मला धरा. मला हा फक्त चहा. ते मला चहाच आहे की बिस्किट नाही? मला बिस्किटाचं जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईन? म्हण मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईन? म्हणलं आयो तुमच्या कुठं ना आधी मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे आम्ही काय मूर्ख आहे का काय? बा ही माणसं कशी आहेत? अनंत वाचाळ बरळ ते बरळ, दया गायचा गोपाळ पावे हरी. अनंत तोंडाने बोलणाऱ्यांना देव सपना सुद्धा जात नसतो. लोक काय प्रश्न करते त्यात नवल नाही. 5 पांडव जेवायला बसले, जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. होता आपला मेन विषय चालू. पडता जड बाहेरी दाशी आठवावा हरी, हे अभंगाचं पहिलं चरण. संकट आल्यावर धावा केल्यावर काय होतं हे मला सांगायचं. 5 पांडव जेवायला बसले, ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. घास मोडला धर्मराजाने मुखात घालणार. द्रौपदी पळत आली, म्हणजे थांबा काय झालं? जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची. आता द्रौपदीचा भाऊ कोण? देव, भगवान श्रीकृष्ण. आता ताटावर बसले, देवाला आणायचं एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली आपली, गंध उगता सपनात याय नाही आणि देव आणा म्हणजे? धर्मराज म्हणले जमणार नाही. ते म्हणले माझा भाऊ आलाच पाहिजे, कारण ह्यांचं लय भाव प्रेम असतं महिला मंडळाचं. हा, त्यांचे इतकं भाव प्रेम त्यांचंच. हा, संसार बघा किती चिकटीने करत्या. संसार करताना तेलाचं पैसे काढत्यान, मिठातलं काढत्यान, जिरीतलं काढत्यान, मोहरीतलं काढत्यान, नवऱ्याच्या खिशातलं काढत्यान, पैसे काढत्यान, गल्ला गोळा करत्यान, माहेरला जात्यान, साडी घेत्यान, नाक्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली घेतली. त्याला बिड्या वडाय मिळा आणि तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा? रांगत जाताना सांगत येता, खायचं एकाचं गायचं एकाचं, वरून मालकाला साड्या दाखल भावाने घेतली. तो बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघायचा, कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्यात. ही बहीण भावाचं प्रेम आहे. मी म्हणतो चोरून का व्हायना करा, उलट आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही. बरोबर का नाही? बघतो ना आपण परिस्थिती समाजामध्ये. या जमिनीला मार्केट आल्यामुळं बहीण भावा दावा लावती, पैसे फेकन मग सहीला ये. हे समृद्धी हायवे वगैरे, हे MIDC रोडच्या कडेचे ज्यांच्या जमिनी, त्यांना येत रा बहिणीचा तडाखा कस काय असतो. ती म्हणतात भाऊ परवाडला, परवाडला, पण बहीण नको रे. पुरे भाऊ काय सांगण्याचा उद्देश, पैसा हा गौण विषय. नाती टिकवा, प्रेम टिकवा. आणि प्रत्येक बहिणीनं घरी गेल्या गेल्या भावाला सांगा दादा, राखी बांधणं नुसतं रक्षाबंधन नाही, तर प्रत्येक बहिणीनं भावाला रक्षाबंधनची व्याख्या सांगा. दादा
तूच हो जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन. हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन. हे खरं रक्षाबंधन आहे. हे प्रेम टिकवा. द्रौपदी म्हणली माझा भाव आला पाहिजे. धर्मराज म्हणले मला जमणार नाही. त्यांच्या बाजूला अर्जुन बसले होते. तुम्ही आणता का? अर्जुन म्हणला मज माझा मित्र आहे पण मोबाईल स्विचअप आहे, फोन लागू शकत नाही. नकुल सहदेवाला विचारलं तुम्ही आणता का देवाला? पडता जड भारी दाशी आठवावा हरी. काय करायचं? नकुल सहदेव म्हणले तुमच्यासारख्यालाच येईना ना, आम्हाला काला फॉर्म भरायला होता. बघा तुमचं तुम्ही, नाही जमणार. 4 जण परीक्षेत नापास झाले. कोपऱ्यात एक वाघ बसला होता, भीम दादा. त्याला दादा म्हणावं लागत होतं, नुसतं भीम म्हणणे तो हानीत होता. तो विचित्र माणूस होता माझ्या, त्याच्या कोणी नादाला लागत नव्हतं. आणि भीमदादा विचारलं तुम्ही आणता का द्यावं? तुम्ही हो. आता भीम काय सोपा माणूस होता का काय? ताकद बी तशीच होती. हत्तीच्या शेपटाला धरलं, हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती जायचा कुठं? सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह? हत्ती फेकल्या फेकल्या तिथं जायचा. काय ताकद असेल? भीमात एवढी ताकद का होती? तर आईच्या हातच्या कल्याच्या भीमाचं पोट भरत नव्हतं. हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता पत्तय का आईच्या हातचं? एक जण भीम जेवायला बसला आणि त्याची आई शेजारी बसली आणि त्या आईवरच रागवला. आई कळत नाही तुला? असली पातळ भाजी केली, चपात्या जाड केल्या आणि भात कच्चा ठेवला आणि वरणाला मीठ नाही, भाजीला टेस्ट नाही, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक बनवायचा नाही. म्हणले बाबा मी नाही केला स्वयंपाक, तुझ्याच बायकोने केला. असं आहे वय? आणि मग मस्त आहे की भाजी पातळ आहे पण टेस्ट छान आहे. मूर्खा तुला बुटाने हाणला पाहिजे रे. आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो आणि बायको म्हणलं की तुझं लॉकडाऊन होतंय. एवढा फरक म्हणल्या काय? कशा ताकद त्यान? काय ताकद होती? ताकद होते आमच्या हनुमंतरायांना. दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करीनात गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याच्या झपकी होते ना, आपल्याला येड्यावानी करायला ग. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. दाढी रावणाची जाळी. जाग्या बुक्का केला दाढीचा. दाढी जळल्या मिशा राहिले असते ना. गाव बी जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तू म्हणतो. काय ताकद असेल? आणि एवढी ताकद का होती? तर अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी. अंजनी माथे तर दुधाचा थेंब दगडा पडला तर धाडदेशी दगड फुटत होता. दुधात ताकद होती. आता आईचं दूध राहिले का पोरांना? आता बाटली. जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टॉपनात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबाची, पोरग झुळीत फेकायचं. आणि वाट्यावर बसायचं, व्हॉट्सअप खेळत. ती पोरग एकटं झुळीमध्ये नुसतं ह्या करतं वर पत्र्यात याला. पोरं बी बघा तुम्ही पहिल्यासारखे गुटगुटीत राहणे. त्यांची डोकी मडक्यावाने झाल्या आता. हातपायच्या काड्या सुका करता, दुका हरता, कंबरत दाबल्या त्या, ढिरीत फुगल्या ते, वाकडे तिकडे झाले ते, कुपोषणात येड्या बाबळी बनायचे. तजेलदार गुटगुटीत रसरशीत मखमलीत अशी पोरत राहिले नाही. तो हे काय दवा लहानपणी दुधाची बाटली. काय त्या लहान मुलांना काय आईच्या पदराला खेळायला भेटतंय का, मांडवी खेळायला भेटतंय का, काय धर्म आचार विचार आहे, सगळं अवघड झालेले. लहानपणी ती बाटली, मोठं झाले मोठी बाटली. आणि एकदा मोठ्या बाटलीचा नादा लागला ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचा एक पियाताड हरिपाठ बंद पडतं. बंद करा हरिपाठ. गांधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती. त्यांच्या दम असेल ते त्यांनी पिऊन दाखवा. मग त्याच्यासाठी बुका थापला का तू? 5 पण आमचा मालक झाला का? पिणारी चित्र अशा 2 म्हातारे पारावर बसले. मला होय र, दारू पेल्या खोकला जातो का? दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? हरियाड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, आणि तुझा खोकला का नाही जाणार म्हणलं. आता ती घालीव वेगळे, हे घालीव पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संकेत राहा, व्यसन करू नका.
तरुण मुलं आज भरपूर बहुसंख्येने उपस्थित आहेत. तरुण मुलांना सांगणे, कीर्तनकार म्हणून ऐकू नका, तर तुमचा एक तरुण मित्र म्हणून ऐका. व्यसन फॅशन वाईट वक्त्या दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन, गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू पेला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवा. नाही तर सुरुवातीला 500 ताडी, तुमची ओळख त्या नाडी, दारोज लावत्यान गोडी, इकाव लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, हर लावण्यात दारूला काडी, धरण्यानोबा तुकोबाची जोडी, मंकळन परमार्थाची गोडी. व्यसनाचे हारे जाऊन आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा वार करत बसून हारे पाठवाचा. आणि एक स्पष्ट सांगतो, कीर्तन किती मोठं ठेवलं ह्याला किंमत नाही. एका कीर्तनात किती तरुण मुलाने व्यसन करायचं सोडून दिलं, हे खरं कीर्तन आहे ना. हा खरा शताब्दी महोत्सव आहे. 100 वर्षाचं मंदिराची परिपूर्णता एवढा 2 दिवसाचा भव्य दिव्य सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलाय. महाराज किती मोठ्याने, ह्याला किंमत नाही. किती तरुण मुलांमध्ये परिवर्तनाची नांदी सुरू झाली, ह्याला किंमत आहे. कीर्तन कमीत का, पण माणसं जर बदलच होत नसेल तर काय उपयोग आहे हो? आम्ही जेम झालं सांगून तुम्ही पियाक झाले, ऐकू तुम्ही काय कमी महाराज वाट लावलेत आहे का? तुम्ही बी मरणाची कीर्तन ऐकत आहे ना, टीव्हीला आणि युट्यूबला आणि मोबाईलला, फेसबुकला आणि इंस्टाला, कुणीकडे नुसती कीर्तनच आहे. कोणचा सोशल मीडियाचा ॲप ओपन करा, आलीच महाराजाची क्लिप, असं वागा आणि तसं वागा, हे करा आणि ते करा. महाराज जेम झाले क्लिपा काढून तुम्ही पियाक झाले, टी पण बदलायचं कुणी? ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे ना. एका कीर्तनात एक तरी माळकरी गावात वाढव ना, एक तरी नाही. एक तर मुलांनी व्यसन सोडून द्यावं, तर खऱ्या कीर्तनाचं फळ मिळालं, तर खरा शताब्दी महोत्सव संपन्न झाला असं काहीतरी म्हणता येईल. जर परिवर्तन नसेल तर एवढा अट्टहास कशासाठी? एवढा मोठा कार्यक्रमच्या प्रवीण दादांनी त्यांच्या परिवाराने सगळ्या या गावकरी मंडळी एकत्र कशासाठी? तर गावची आर्थिक, सामाजिक आणि मानसिक उन्नती व्हावी, हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. तुमच्यात बी बदल होतो, पण कीर्तन आहे तोपर्यंत खरे पटले, खरे नको रे, लय वाईट आहे रे व्यसन करायचं, आपण नाही करणार. आता कीर्तन मंडपात आहे तर कीर्तन संपलं की तंबाखू हाताव आणि इडा मळता गप्पा सुरूच. हे लय लांबून महाराज येतात रे, लय आरडत्यात बुवा. प्रवीण दादाने बी औंदा चांगले निवडून महाराज आणले ते, म्हणजे तंबाखूवारी निवडते ते. आम्हाला कीर्तन संपलं आणि ती पहिल्या दिवशी आलं तर तिथं लय बारीक पिल्लू होतं व, बारीकच होतं पण लय झपकीत होतं रे. दुसरा म्हणलं, त्यांनी सांगितल्याने व्यसन करू नका. हा गप, सांगतच असते ते, होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. त्यांचं नको म्हणावं घेऊ, तू त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. भले हा टाळ कुठं टाळ नका करू नाश आयुष्याचा.
मागचं सोडा. अरे 100 वर्षाची परिपूर्णता झाली. आता तरी चांगला संकल्प करा. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा. आणि परिवर्तन होण्यासाठी हा धर्म मंडप आहे, यासाठी हा कीर्तन सोहळा आहे, यासाठी हे समाज परिवर्तन समाज प्रबोधन आहे. तर माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं. शरीर संपदा कमा, व्यसनापासून दूर राही माझी तरुण पिढीला विनंती. काय मावळे वजनदार होते, वाघासंग कुस्ती खेळायचे, ऊसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. असे वजनदार मावळे होते. तानाचे बाजीने ऊसाची मुळी धर कर 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 ऊसाची मुळी पिळत होती. आताच्या पोरांना ऊस तुटा नाही. टिपरू धर ते कणत्यात आयो एका गुडघ्या ऊस आणला त्याची वाटी सरकले खटकून. काल जगतो तुला ऊस तुटाना हे पोर सुरत तिरात. भीमदादा वजनदार हिथं आपला विषय चाललाय. 4 जण म्हणले आम्हाला नाही जमत देवाला आणायला. पडता जड भारी दाशी आठवावा हरी. भीमाने सांगितलं मी आणतो देवाला, वेळ 2 मिनिटात. अरे बापरे कस काय. भीम बाहेर आला, हातामध्ये गदा घेतली, गर गर फिरवली, संदिशेनं गदा वर फेकली. वजनदार गदा होती, गदा वर फेकली आणि भीमानं खाली बघितलं आणि गदेला शपथ घातली इकडं तिकडं पडायचं नाही. डोक्याच्या सरळ रेषेत फेकली, डोक्यातच पडायचं. गदा वर फेकली आणि भीमानं डोळे झाकून दाशे आठवावा हरी. कृष्णाचा दावा केला, कृष्णा तुला यावं लागन. आता जर तू आला नाही, तुझा देव पण संपलं आणि माझं भक्त पण संपलं. आणि माझ्यासाठी नाही आला तरी चालेल, पण तुझ्या बहिणीच्या कंपाळचं कुंकू जर वाचवायचं असेल तर तुला यावं. बहीण म्हणलं की देवाला लिंक लागले. अरे बापरे आता जावं लागतंय. गदा जर खटकून डोक्यात पडली असते तर भीमाचा सुद्धा कार्यक्रम झाला असता. पण त्वरा झाली, गरुडा टाक केले मागे. 10वाच असा केला. गदेचं गुरुत्वाकर्षण सुरू झालं, गदा डोक्यात पडणार. देवानं वरच्या वर झिल्ली. अय भीमा बिघडलास का काय. डोक्यात पडली असती मग. भीम म्हणला एवढा येडाय काय, आधी मतदान केले म्हणून तर म्हणतोय रोड डांबरी झाला पाहिजे. ही फुकट कोण जटे घ्या मोकळ. ही ज्याची खरी सेवा त्याच्या भय का. अरे मला माहित आहे देवा तू येणार रे. आता येणार रे म्हणल्यावर आणि देव आल्यावर म्हणल्यावर काय त्या भीमाचा थाट बघाव. आधीच तर गडी फुगीर त्या देवाला आणलं. आता तर मुजीनाच कोणाला दिसन त्याला गदेने टोचवायचा नसता. सारखा बाजूला सारखा आणि मुद्दा म्हणून अर्जुनाच्या बाजूला नेऊन देवाला बसवलं. हित बसा हेवलंय जळत होता. ह्याला विश्वासच नव्हता मी देवाला आणीन का नाही. जेवण करता करता अर्जुनाने विचारलं होय भीमदादा तुम्ही देवाला कसं काय आणलंय. भीमदादाने सांगितलं मी देवाला कसं काय आणलंय मला माहित नाही. पुणे जिल्ह्यामध्ये दिहू नावाचं गाव आहे, तिथं तुकोबारा नावाचे साधू आहेत, त्यांना जाऊन विचारा भीमदादाने देवाला कसं काय आणलंय. अभंगाच्या पहिल्या चरणात क्या बात इको द्या. हो पाले बाबा भले भले. टाळी वाजवा टाळी टाळी.
चरणामध्ये तुकोबर आहे सांगतात पडता जड भारी दाशी आठवावा हरी संकटाला हरेचा धावा करा हरीचं चिंतन करा हरी येणार माय बाप दाशी आठवावा हरी कुणासाठी आले हो ऐका भीमदादा झेले जुनं उदाहरण झालं महाराज कुठं महाभारतातलं आणि रामायण चालू जरा कलियुगातलं बोला ना ऐका संत जनाबाई त्यांच्या जीवनामध्ये घडलेली घटना निस्वार्थ भावनेनं मायबाप पांडुरंगाची सेवा केली आणि जनाबाईवर चोरीचा आळा आला बोला जनाबाईवर चोरीचा आळा आला नाक्या पंढरपुरामध्ये चर्चा झाली जनाबाने चोरी केली हे खऱ्या माणसाला पहिल्यापासून त्रास आहे बरं का तुम्ही चांगल्या जागा त्रास होणार आणि डुप्लिकेट करा किंमत भेटणार हे समाजात सिस्टीमच अशी खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खाता गटकाळी गरीबाची फाटली जुळली ओसाल्याना टोळी ही लय अवघड झाली सध्या या तरुण मुलं बोल नको तरुण मुलांना आईबाप सुद्धा आजकाल नको वाटत आहे का कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना आणि महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना आम्ही म्हणतो नका का ध्यानातून जाईना पण आईबाबाची करू नको ना जाईना कलियुगातला पोरगा आईबाबाकडे पाहण्या डोकून सासऱ्याला राम राम घालतो वाकून सासूबाच्या पुढं काम करतो झुकून झुकून आणि मिहुनीला हुरडा देतो फुकून फुकून हुरडा देतो मिहुनीला आणि बोंड देतो बहिणीला बहीण फुगली बोंडानं ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं हा आईला लावतो कामाला सासूला नेतो चारी धामाला कवा आनंद होईल प्रभू रामाला विठ्ठल खऱ्याला किंमत नाही अहो त्या जपानमध्ये चोर पकडाचं मशीन आणलं एका तासात 500 चोर सापडलं चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं एका तासात 2000 चोर सापडलं चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं काय खऱ्याला किंमत राहिली का सगळं अवघड नुसती फासवापासून लबाड्यात चली एक जणाच्या घरात माश्या झाल्या जेवताना लय त्रास करायचे तिकडे माझ्या पारोळच्या बाजारामध्ये पारोळ्याच्या बाजारामध्ये एक जण माशा महाराज पावडर एका बसलं 2 रुपयाला पुडी माशा महाराज पावडर 2 रुपयाला पुडी जीच लोक धावल्यात म्हणता खूप पुड्या खपल्या आणि मग एक जणाने घेतली पुडी घरी गेलो बायको मला पुडी सोडली पुडीत पावडरच नव्हती कागदाची चिठ्ठी होती त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माशा हाना जबाबदारी काय औषध आहे का म्हणजे नुसत्या लबाड्यात चालू येत ना राव खऱ्याला किंमत राहिली का काय सगळं आणि खऱ्या माणसाला त्रास आहे रोडला गतिरोधक माणसाला विरोधक पाहिजे त्याच्याशिवाय प्रगती सुद्धा होत नाही लोक कुणालाच नीट बोला आम्हाला तरी काय नीट बोलत आहेत का मी परवा सकाळ कीर्तनाला निघालो मला चौकात एक जण भेटला जे हरे मी म्हणा जे हरे ते मला माऊली कुठे आज खेळ अरे खेळ म्हणजे आम्ही का जुगार खेळतोय का मटका लावलाय का ऑनलाईन रमी खेळतोय बस सहजच बोलतात खेळ मला आमचा हाय खेळ पण तुला हाय का वेळ दोघाचा घालू मिळ तुला दाखवतो खेळ मला आमच्यात प्रपंचाची झाली वेळ तुमचा का बघाव खेळ मग गप मर ना ज्याच डोकं खायला ना तर समाजात चांगलं लोक करणार नाहीत आणि जे करतात त्यांना बी नावं ठेवले शहरानं स्वतः माळ घालणार नाही घातली त्याची टिकून देणार नाही एखादा गेला वारेला आला माळ घालून गप माराव का नाही त्याला टुचून बोलतात आता काय गंधन बुकान हरिपाटन थपला काय बंद गंधन रेटला काय बुकान आता विमानाची न्यायला ते म्हणतो नसते घातली तर बरं झालं असतं रे म्हणजे हे समाज आहे मायबाप लोक कोणालाच नीट बोलत नाही आता प्रवीण दादांनी त्यांच्या असणाऱ्या स्वखर्चातून सौजन्यातून एवढा मोठा कार्यक्रम केला तरी काय त्यांच्या डोक्यात गणगण असेल कशामुळे केला अरे करू नको पण जळू नको ना करणारा तुझ्यात हाय का धमक लाखो खर्च करायची एवढा मंडप ही सिस्टीम हे महाराज मंडळी महाराष्ट्रातली सगळे नामांतित एवढी पब्लिसिटी नाही ना मग गप मर ना जे करतात त्यांना तरी काल नाव ठेवता प्रोत्साहन देता आलं तर द्या नाही देता आलं तर गप मारा पण चांगलं करणाऱ्याला नाव ठेवू नका त्यांच्याकडे बघून आपण आपला निश्चय सोडायचा नसतो निश्चयाचे बळन तुका म्हणे त्याची बळ लोक काय लोक कोणालाच नाही आणि निंदा सुद्धा झालीच पाहिजे कारण निंदा उशिकी होते जो जिंदा होते ही जिवंत माणसाचीच निंदा आहे मेलेल्या माणसाला चर्चेत घ्यायला लोकाला टाइम नाही आपल्या मागे जर आपलं नाव निघत असेल तर समजा आता शिक आपण रेंज मध्ये आलोय आपली बी क्रेज थोडीफार वाढली त्याशिवाय लोक आपल्याला चर्चेत घेत नाहीत आणि महाग नावं काढणारी महाग निंदा करणारी महाग काड्या करणारी ही माणसं आहेत ना मी तर म्हणतो त्यांना सरकारने पुरस्कार दिला पाहिजे तू म्हणता कसं काय अहो आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जकार करणं म्हणजे सोपं काम आहे का काय राव बरं पगार तर रुपया वे घेत नाही काम तर चोख पार पाडतात ही काय सोपी भूमिका आहे का त्यांना पुरस्कार दिले पाहिजे त्याच्यामुळं नावं ठेवणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नसतं लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं आपलं सामर्थ्य जगाला दाखवायचं असतं जीवनामध्ये खूप काही करण्यासाठी असतं आपलं फक्त तिकडं लक्ष नसतं आणि हे लक्ष येण्यासाठी संप्रदायाचे विचार जीवनात आणणे ही काळाची गरज आहे.
सेवा तरी जनाबाईवर चोरी चाळाला आणि जनाबाईला बी राग आला आणि मग जनाबाईने रागात अभंगच लिहिला. धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. टाळी वाला टाळी टाळी. पुण्यवंत पतानो गेलेला, पुण्यवंत पतानो गेलेला, पुण्यवंत पतानो गेलेला, पुण्यवंत पतानो गेलेला. थोरट्याचा बमन वाढविला, थोरट्याचा बमन वाढविला, थोरट्याचा बमन वाढविला, थोरट्याचा बमन वाढविला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. कीर्तिवानाचा अपमान केला, अपमान केला, अपमान केला. अपमान केला. झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार, धुन्न झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. ही सध्या अशी परिस्थिती, खऱ्याला किंमत राहिलेली नाही. आणि अशा काळामध्ये जीवनाला स्थिरता प्राप्त करून देण्याचं माध्यम हे म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. 10 मिनिटं टी व्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टी व्हीला चांगले धराधरी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकी थुकाथुकी ह्याची आली आणि त्याची गेली आणि हे राहिला आणि हे उठला आणि हे कानला आणि हे वाकलं आणि हे बुकलं आणि गेली गेली आली आणि आलेला राहिले धरा 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 वाडा वाडा वाडा. आता गार झाली सगळे, नाहीत आता लागली पुढच्या तयारीला. पण काय सगळे अस्थिरताच, नेत्यांना कळना कार्यकर्ते कुणाचे आणि कार्यकर्त्यांना कळना नेते कुणाचे, सगळे अस्ताव्यस्त आहेत. आणि अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद या वारकरी संप्रदायात. धुन्न झाला तुझा दरबार असे जनाबाने अभंग असलेला. जनाबाने चोरी केली म्हणजे सोळाव द्या, शिक्षा झाली. गावातले जे विरोधातले होते त्यांना आनंद झाला, बरं झालं म्हणले. आता लई भक्ती 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 चालू होते ना, हा म्हणले आता फाशीची शिक्षा. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सूर रचलेला आहे. जनाबाला सुळाव देण्यासाठी चालवले. जनाबाला विचारलं शेवटची इच्छा काय, काय तुमची शेवटची इच्छा. जनाबाने सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या पांडुरंगामुळे मला सुळाव जाण्याचा प्रसंग आला त्या पांडुरंगाचं सगळ्यांनी भजन करा, हीच माझी शेवटची इच्छा. काय प्रेम असेल देह जावा त्वा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो, निष्ठावंत भाऊ भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवू नये. जनाबाई म्हणे मी जगले तरी पांडुरंगाची आणि मेले तरी पांडुरंगाची, माझ्या निष्ठेमध्ये बदल होणार नाही. देवाच्या डोळ्यातून पाणी आलं, देवानं चुटके वाजवले, सुळाचं पाणी केलं. पुढचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. याचं कारण संकट आल्यावर जनाबाईनं फक्त काय केलं, दाशी आठवावा हरी, फक्त भगवंताचा धावा केला. आणि हरीचा धावा केल्याच्या नंतर हरी आपल्या भक्तासाठी काय करतो, अभंगाच्या
मागतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबऱ्या देवाची जबाबदारी सांगतात. देव भक्तासाठी काय करतो मग तो होऊन देशीन आडगाले सुदर्शन. भगवंत आपल्या भक्ताला सीन होऊ देत नाही. आटीतटीचा प्रसंग आला तर भगवंत सुदर्शन चक्र आडवं लावतात पण भक्तावरचं संकट तारून नेतात. पण भक्ताने काय करायचं दाशी आठवावा हरी. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. सर्वांनी एकदा प्रेमानं भजन करायचं आहे. हातानं टाळी. कीर्तन संपलं नाही बरं काय मधलं भजन आहे. हा नाही तर उठ छान उठू नका कोणी. आणि विठोबा रखमाईचं भजन करताना 30 सेकंदासाठी अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही थांबा सांगतो. आणि हात वर करून टाळ्या वाजवत आणि कॅमेरेवाले दादा ह्यांच्या हातावर शूटिंग फिरवा. आणि गावातले बी 2-4 तरुण मुलांनी उभा राहून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करा. कीर्तन संपल्यानंतर सोशल मीडियावर सगळीकडे हे 30 सेकंदाची सोशल मीडियावर ही क्लिप पाठवून देते. कल्याण श्री क्षेत्र बहादूरपूर बद्रीनारायण भगवंताच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळव द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जर की असेल किती भव्य आणि दिव्य स्वरूपात हा सोहळा संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लौकिक करण्यासाठी आणि श्री बद्रीनारायण भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. अर्ध्या मिनिटासाठी महिला पुरुष सगळे लेफ्ट राईट आतले बाहेरचे खालचे वरचे मागचे पुढचे हात वर 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 वर. क्या बात. हा शुभ सोहळा स्वर्गी नाही आणि बद्रीनारायण आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचंय. विडोबा रखुमा वा 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 वा. हरी 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 हरी. चालू करा. हात खाली घ्या. हात खाली घ्या. हात खाली घ्या सगळ्यांनी. टाळीवाला पुंडलिका फक्त टाळी. टाळी जोरात. थांबा माझा टा 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 टा. फक्त मर्द टाळी.